ערב טוב सगळ्यांना, שבוע טוב. आपण आपला ओरा खाईमचा शिव जो आहे तो कंटिन्यू करू. ओरा खाईमच्या शिवमध्ये मागच्या वेळेला आपण आपण बघितली होती सुगिया नाखाशची, जसा आपण डिस्कस केला तिकडे की कसा सर्प गान मध्ये आला आणि त्यांनी कसा कुठले कुठले तानोत आणले, कुठले कुठले त्यांनी क्लेम्स आणले दाखवायला की तिला खायला अलाउड आहे. फक्त आपण थोडंसं रिव्हिजन करू त्याच्या तानूत मधला गाम अफिलू ओरा खाईम पण आणतात त्याच्यामध्ये स्टार्टिंगला. पण आपण फक्त आपण तोंडावरती तोंड आपल्या फक्त रिवाइज करायसाठी तिकडं आपल्याला नखाशनी सांगितला, तिच्या नखाश म्हणजे सर्पाने बाईला सांगितलं खावाला की जर तू खाल्लास नाही या फळाच मधनं, तर जसं काय तुला माहितीच नाही, जसं काय तू कुठल्याच ह्याच्यातनं खाल्ला नाही, जसं तू कुठल्याच फळामधनं खाल्ला नाही. आणि त्यामुळे जसं काही तुला सगळ्या झाडाचं खायला अलाउड नाही का, कारण की हा जो फळ आहे तो सगळ्यात बेस्ट आहे, सगळ्यात वरच्या कॅटेगरीचा फळ आहे की तो खायला पाहिजे. तो नाही खाल्ला म्हणजे तू बाकीचं काय पण खाल्लास त्याचा काय अर्थ नाही. आणि आपण बोललो मागच्या वेळेला की ही अशी एक पद्धत आहे की ज्याच्यामध्ये येचेरारा आपल्याला फसवायला प्रयत्न करते. आणि ही जी पद्धत आहे की ही गोष्ट सगळ्यात बेस्ट, ही गोष्ट नाही तर बाकी काय, तर बाकीच्या कशालाच अर्थ नाही. दुसरी गोष्ट आपण बघितली की सर्पाने सांगितला की अरे, मी बघितला याच्यामध्ये मी बघितला हाशेमनी बाकीची झाडं जी आहेत ती कशी तयार केली. ती झाडं त्याने तयार केली, ही झाडं तयार केली याचं दात घेतला आणि त्याच्यामधनं बाकीची झाडं त्यांनी तयार केली. त्यामुळे म्हणजे समजा तू बाकीची झाडामधनं पण खातेस, जसं काय तू याचं दात मधनं खातेस, आणि त्यामुळे तुला अलाउड असला पाहिजे. तिसरी गोष्ट आपण बघितली की मखमीर बेतशीत आपण बघितला तिकडं. बेत हिलेल आणि बेत शमायचे आपण तिकडे शीता बघितली आणि तिकडे आपण बोललो की दात मखिशा. आणि तिकडे आपण एक्झाम्पल आणला नझीरचा की नझीर ज्यांनी तिकडं नझीरूत घेतली एक एक महिन्याची व 3 महिन्याची, आणि तिकडे दोन एदिम आले. एक एदिम बोलला 1 महिन्याची त्यांनी नझीरूत घेतली, आणि दुसरे आले आणि बोलले त्यांनी 3 महिन्याची नझीरूत घेतली. आणि त्यामुळे बोलते तिकडं बेत हिलेल की समजा असा कधी झाला तर तिकडं एदूत जी आहे ती दोघांच्या एदूत मध्ये सगळ्यात मखमीर जी एदूत आहे ती घेतली पाहिजे 3 महिन्याची, कारण की 3 महिन्यामध्ये 1 महिना पण कम्प्लीट आहे. आणि तो माणूस जो आहे त्याच्यावरती बोलतात की नेझिरूत घेतली, तो बोलते मी नेझिरूत मला घेतलीच नाही कधीच. आणि बेत हिलेल बोलतात नाही, बेत हिलेल बोलतात नाही, जी जी लिनियंट ओपिनियन आहे त्याप्रमाणे. आणि त्याप्रमाणे तिकडे आपण बघितलं की तिसरी जी पद्धत आहे की आपल्याला येचेरारा फसवायचा प्रयत्न करतो. शुभ, जरी इकडं खावाच्या बद्दल लिहिलंय, आपण आपल्या ह्याच्यामध्ये आपण आपला जो लर्निंग आहे तो घेतो आपल्या आपल्या लाईफमध्ये, आपल्या पॅटर्न्स, आपल्या लाईफच्या मध्ये की कसा तो आपल्याला टच करते. तर बघितलं की सगळा मखमीर, सगळा असूर, सगळा नॉट अलाउड. तर तिकडं तिकडं ती वन स्टाईल आहे येचेराराची. आणि ह्या ज्या 3 गोष्टी तिकडं आपल्याला मागच्या वेळेला मागच्या सीमांमध्ये मागच्या नंबरमध्ये मागच्या पसूकमध्ये आपल्याला ओराखामने इंट्रोड्यूस केला होता की येचेरारा कसा त्यांनी प्रयत्न केला त्या बाईला फसवायला. आपण आता कंटिन्यू करू सेकंड पसूक मध्ये. सेकंड आणि थर्ड पसूक बेसेम एकत्र आहे. त्याच्यानंतर पुढचा पसूक आहे तो ह्याला काउंटर इंटुएटिव्ह आहे. जसं म्हणजे बोलतात ना तलमिद खमीम बसून जस्ट तोरा शिकतात, तसा डायलॉग जो आहे तो चालला होता. ऑब्विसली आपण जेव्हा फक्त पसूकिम शिकतो फिलो मेजरली अंडरस्टँड करतो, फक्त अंडरस्टँडिंग हे आपल्याला नाही दिसत, आपल्याला फक्त जनरल आयडिया दिसते. त्यामुळे आपण याच्यामध्ये बघू आतमध्ये जाऊन ओराखान काय बोलतात. פסוק ואסתמי, פסוק מדלילה, ותאמר האישה אל הנחש, מפני עץ הגן תאכל, מפרי עץ הגן תאכל, ומפרי העץ אשר בתוך הגן אמר אלוקים לא תאכלו ממנו ולא תיגעו בו פן תמותון.
तर आपण इकडं पसुकीम एक्सप्लेन करू. पसुकीमचं ट्रान्सलेशन आहे की तिने उत्तर दिला, हवानी सर्पाला उत्तर दिला की अरे हशेमनी सांगितलंय मी प्री एच गान नोखाल. मी प्री एच गान नोखाल म्हणजे जो तू येऊन बोललास की अरे तुम्हाला कुठलंच खायला अलाउड नाही का, की समजा तुम्ही खाल्ला याच्यामधनं बाकीच्या ह्याच्यानं जसं काय तुम्ही याचं दातनं खाल्ला. हा नफका मीना बोलते नाही समजलं तुला काय सांगायचंय. अरे जर आम्हाला पसूक मध्ये आम्हाला वरती ऑलरेडी सांगितलं की प्री याचं गाण तू खाल. जर आम्हाला हशेमने अलाव केलाय तर तू काय येऊन सांगतोस मला की तू अलाउड नाही आहे. नफका मीना म्हणजे काय काय झाला की बाकीची सगळी झाडं पण झाली. जसा आपल्या अलाखामध्ये पण ए, मत आहे राजबाचा अलाखामध्ये की समजा 3 तुकडे असतील. 2 तुकडे होते कशरचे आणि 1 तुकडा त्याच्यामध्ये होता नॉन कशरचा. म्हणजे एक पडला त्याच्यामध्ये नॉन कशरचा आणि त्याला माहिती नाही. रुबा पगैश आपण किती वेळा डिस्कस केली होती. कोलमांदे पगैश मी रुबा पगैश की सुगिया जी आहे ती ब्युटिफुल सुगिया आहे. बोलायला की समजा 2 तुकडे आहेत कशर आणि 1 तुकडा नॉन कशर आणि त्याला माहिती नाही कुठला कशर आहे. राजबा बोलतात की कुठला पण तुकडा खाशील त्या तुकड्यामध्ये तुला तो मॅक्सिमम कशर आहे त्याच्यामध्ये मॅक्सिमम कशा तुकडा येईल अलाउड. तिन्ही तुकडे तुला अलाउड. त्याच्यानंतर तू एक खाल्ल्यानंतर त्यातून 2 आले. कोणी सांगितलं की ही कशेर आहे आणि ती नॉन कशेर आहे. दोन्ही कशेर आहेत. त्यामुळे दुसरा कशेर आहे. तिसरा बोलता इकडं पहिलं कोल मी ते परीश मी उभा परीश सगळ्या मॅक्सिमम मधनं निघाला. त्यामुळे तिसरा पण तुकडा अलाउड होता. जरी आपल्याला माहिती आहे की एक तुकडा नॉन अलाउड होता. बोलतात अलाखामध्ये राजबा ना अलाखाला पण बोल राजबा बोलतात अलाउड. तिन्ही तुकडे तुला अलाउड तुला माहिती नाही तर. तो बोलतात ज्या तोंडाने आसूर केला त्या तोंडाने आपल्याला अलाव पण केला. बोलतात तिकडे तुम्हाला इशाळेला नका आम्हाला सांगितला देवाने मी प्रियेचं गाण तू खा. मी प्रियेचं गाण तू खा. आम्हाला सांगितलं अलाउड अलाउड मी आता येऊ नाही तिकडचं लो चारिख. हे पहिली गोष्ट כן. दुसरे बोलतात מפרי העץ אשר בתוך הגן אמר אלוקים לא תאכלו. म्हणजे त्या स्पेसिफिक झाडाबद्दल सांगितलं की तो नको खाऊ. बाकीची झाडं हाशेमनी सांगितलं अलाउड आहे. मिमेनू इकडं फक्त प्रॉब्लेम झाला. इकडं लिहितात वेलो तिगऊ बो पेन तमुतून. हा ही जी गोष्ट आहे ती आपण बेमेत आपल्याला एक्सप्लेन करायला पाहिजे की जसा बोलतात की तिन्ही पण मखमीर सांगितला जसा तिने ऐकला आदम अरिशोनकडनं. तो आणि त्याच्यामुळेच इकडं तिला चान्स मिळाला दालेच्या पसूकमध्ये की तो तिला काउंटर उत्तर देईल. आपण बघू चालू करू ओराखाईमचा परुष. ओराखाईम इकडे लिहितात ותאמר האישה בגומר, גומר אין לה पण בגו, ונתחכמה להשיב לכל הנשמע בדבריו. כפי מה שפירשנו כי ג' טענות נתכוון לומר. כן म्हणजे आपण बघितला वरती की हा जो होता हा जो होता नखाश जो होता त्यांनी 3 तानूत आणले. त्यांनी 3 रिझनिंग आणले. त्यांनी 3 क्लेम्स आणले. तानोत म्हणजे क्लेम्स त्यांनी आणले आणि त्यांनी सांगितलं ונתכוון לומר शिवातो आणि ती तिन्ही त्याच्या चॅलेंजेसला तिन्ही उत्तर दिला. बोलता כנגד מה שנשמע בדבריו אחד שהכל असो. כן इकडं आपण बघू की ओरखाईमनी पहिला जो ताम आहे तो नाही आणला की जर याचा दात मधनं नाही खाल्ला की जसा काय बाकीच्या गोष्टींना काय अर्थच नाही. बोलतात ना मी मागच्या बोलत एक्झाम्पल की जर तुझ्याकडे मर्सिडीज नाही तर म्हणजे त्याचा काय बाकीच्या गाडीला अर्थच नाही. बाकीच्या कुठल्याच गाडीला अर्थ नाही. तसाच इकडं पण पण दफका ओरखाईमनी तो पिरुष नाही आणला. बोलतात एखाद שהכל אסור, או לטענת שכל עצי הגן הם ענפי האילן, אנשי ענפי האילן מוברחים ועודנם योनाक्तो מעץ הדת. म्हणजे अजूनपर्यंत ते עץ הדת मध्ये त्यांचा न्यूट्रिशन जो आहे तो तिकडनं चालू होते. או לטענת שהוא העד ששמע כי הכל אסר הבורא, אמרה לו כן הוא. אמרה לו כן הוא. म्हणजे तिने सांगितला की त्याचा तिसरा जो ताना होता की सगळा असूर आहे. त्याला तिने उत्तर दिला लो खेनू नाही असा करेक्ट आहे.
बोलतात तिकडे שהכל עץ הגן הם ענפי, אמרה לו לא כן הוא. מכל עץ הגן נאכל, מכל העץ הגן नोखेल. म्हणजे जेव्हा तिने उत्तर दिला तेव्हा तिने तिने बोलला की लो लो खेनू की כל עץ הגן כן תאכל. तिकडे दिलं आहे आपल्या פסוקים मध्ये, והוא העץ ששמע כי הכל אסור הבורא, ואמרה לו כן הוא, מכל עץ הגן נאכל. מכל עץ הגן נאכל. इकडे लिहिलं आहे, כן? אל הנחש, מפרי עץ הגן נאכל. כי השם असार עץ הדת, והוא התיר שאר האילנות. जसं मी बोललो की आशेमनी सांगितलं की त्याचा तुला ह्याच्यामधनं खायला अलाउड आहे आणि ह्याचा खायला अलाउड नाही. त्यामुळे मला जरी तू आता मला दाखवतोस की खुमरा आहे, असा आहे, तसा आहे, मला नाही फरक पडते. आता तानोत שלך, טענות तुझे क्लेम्स की तू बोलतोस असूर आहे का? कारण की तो तिकडनं अजून सक करते त्याची एनर्जी. करू दे सक, मला काय फरक पडते. ומה בכך אם הם מוברכות ממנו. जसं आपण बोललो, जसं आणते खुलीन की ज्या ज्या तोंडाने आपल्याला असू केला त्याच तोंडाने आपल्याला येतं दिला. כן, सगळ्या गोष्टींमध्ये तिकडे एक्झाम्पल आणते. כן, रक्ताबद्दल, भावाच्या बायकोबद्दल, नॉन कोशर मीट बद्दल, पिगच्या डोक्याच्या बद्दल वगैरे वगैरे वगैरे, आणि पिगच्या मीटच्या बद्दल, आणि सगळे तिकडे एक्झाम्पल आणते की ज्या ज्या तोंडाने आपल्याला असूर केला त्याच तोंडाने दुसऱ्या पद्धतीने आपल्याला हेतेर पण दिला. बोलतात बिश्लמה אם לא היה השם מתיר בפירוש כל עצי הגן, אז יש מקום לצדד כדבריך. म्हणजे समजा हशेमने नाही कम्प्लिटली सांगितलं असतं की ही गोष्ट तुम्हाला अलाउड आहे, तर נכון, तू जे बोलतोस ते करेक्ट आहे. מה שאין כן, מה שאין כן, אחר שהשם התיר בפירוש כל עצי הגן, מה המקום לנו לאסור דבר שהותר מפי הבורא? כן? जी गोष्ट आपल्याला अलाव केली ती कशाला तू येऊन तू असूर करतो का? कारण की इकडं त्यांनी ताना जो आणला होता, त्यांनी जे क्लेम्स आणले होते, נכון, लॉजिक मध्ये ते बरोबर वाटतात. आणि जसा मी ह्या आठवड्यामध्ये कुठेतरी बघितला, तिकडे लिहिला होता की जिकडं लॉजिक आहे आणि तिकडं जर आपण इमोशन्स आणले, अं, त्यांनी आणला की तू जर ह्याच्यातनं नाही खाल्ला आहे, इमेचं दात नाही, तर बाकीचे कशाला अर्थ नाही. तर जिकडे पण इमोशन्स आणले तुम्ही, आणि लॉजिकनी क्लिअर आहे, पण तिकडे तुम्ही इमोशन्स त्याच्यामध्ये ऍड केले, बोलतात तिकडं तो लफडे होता, तिकडं तो ते याचा हरा, तिकडे याचा त्याचा हवा. आणि त्यांनी कुठला एक्झाम्पल आणला? त्यांनी एक्झाम्पल आणला इकडनं ओरखाईमच्या पहिल्या याच्यामध्ये, की जसं लिहिलंय की त्यांनी सांगितलं की जर हे नाही तर बाकी कशाला अर्थ नाही. तसंच इकडे लिहितात की השם התיר בפירוש כל עצי הגן, ואז יש מקום לצדד בדבריך. מה שאין כן, אחר שהשם התיר בפירוש כל עצי הגן, מה המקום לנו לאסור דבר שהותר מפי הבורא? וגם אין לשמוע לעדותו, כי עדותו מוחשת היא אצלה. מדברי בעלה, כן, जसं आपण बोललो की दोन दोन एदिम आले, दोन विटनेसेस आले, आणि एक विटनेस जो आहे तो दुसऱ्या विटनेसला कॅन्सल आउट करते. तर बोलते ती जी पहिली विटनेस जी आहे ती सेकंडला कॅन्सल करते, आणि सेकंड जी आहे ती दुसऱ्याच्या अगेन्स्ट जाते. त्यामुळे तिकडं विटनेस जी आहे ती मी घेतो बेथ हिलेल सारखी, नाही बेथ शमाई सारखी. बोलतात וגם כן לשמוע לעדותו, म्हणजे जो तुम्ही मी ऐकला हशेमने काय सांगितलं, כי עדותו מוחשת היא אצלה מדברי בעלה, ותועיל הכחשת העדות לבל תאסור עצי הגן, כי עדות मुखलेखत ही. जसं मागच्याला आपण एक्सप्लेन केला तसा, की जर येथून मुखलेखत असेल तर तिकडे मी लाईटर ओपिनियन घेऊ शकतो, बेथ हिलेल सारखा. बेथ शमाय सारखा नाही. इकडं मेफर्शिम आहेत ओरा खाईमचे, ते बोलतात की बेथ हिलेल आणि बेथ शमाय मध्ये बात कोल यायच्या पहिले, म्हणजे जेव्हा जेव्हा आलाखोत मध्ये नंतर, जेव्हा बेथ हिलेल बेथ शमाय गेल्यानंतर त्यांच्या स्कूलमध्ये जेव्हा मखलोकेत व्हायचे, तेव्हा तिकडं बातकोल आल्याने सांगितलं की आला खा की बेत हिलेल बेकोल मक्कोम.
बेत हिलेल सगळा सगळीकडे आला काय. बोलतो तेव्हापासनं जरी आपण आणि ही सुग्या जी आहे, वन ऑफ दी सुगियोत जी आहेत, त्या आपण बघितल्या बेत बराखोतमध्ये. मसरत बराखोतमध्ये आपण बघितला, की तिकडं राबी तरफोनच्या बद्दल सांगितलं होतं नाखून? मिशना सेकंड मिशनामध्ये, की राबी तरफोननी संध्याकाळच्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला जेव्हा शेमाची वेळ आली, तेव्हा त्यांनी कसा शेमा केला? त्यांनी ते स्वतःचा खामोर जो होता, त्यांचा तो गाढव जो होता, तो रस्त्यामध्ये थांबवला साईडला आणि त्यांनी उक्षोख बेखा, त्यांनी झोपून तिकडे तो शेमा बोलला आणि बोलतात तिकडं किमात इस्तकेन म्हणजे किंमत ते आले डेंजरमध्ये. तिकडं डेंजरमध्ये आले. तिकडं कितीतरी आपण पिरुष बघितले, की डेंजरमध्ये कसे आले. बोलतात त्यांना चोर भेटले, हे भेटले, ते भेटले. पण जो पिरुष आपण एक बघितला सगळ्यात चांगला पिरुष आहे. बोलतात तू आलाखामध्ये जे तुला सांगितलं तू नाही केला. तू स्वतःला आणलास डेंजरमध्ये. म्हणजे तू आलाखा नाही पाळतो जसं ते पाळायला पाहिजे. तो डेंजर आहे तुझा. की तिकडं तू पडू शकतो. त्याच्यामुळे ते सगळी तुझी स्पिरिच्युअल कंडिशन वीक होते आणि तिकडे तू सकानामध्ये येतोस. तसंच बोलतात इकडं आपण बातकोल यायच्या पहिले माणूस स्वतःसाठी आलाखा सिलेक्ट करू शकत होता. म्हणजे माणसाला पाहिजे तर तो बेत हिलेलसारखा करू शकत होता. माणसाला पाहिजे तर तो बेत शमायसारखा पण करू शकत होता. बेत याच्या पहिले, बातकोल यायच्या पहिले. बातकोल आल्यानंतर नाही. खवाला पण तो अलाउड होता. पण इकडं तिला ती सिलेक्ट करू शकते कुठली पण ओपिनियन. बोलतात "אבל לא תואיל להכחיש כל עדות להתיר הכל, כי בכלל כל שאומר הנחש ישנו עץ הדעת וכדעת בית הלל." बोलतात ती बोलते की सगळ्यामध्ये עץ הדעת आहे. बोलतात בסדר सगळ्यामध्ये याचं दात आहे. त्यामुळे सगळ्याला हेतेर येऊ शकत होता. पण तिने जर बालाची ओपिनियन घेतली, बालाची ओपिनियन घेतली, तर बोलते की बालाच्या ओपिनियन प्रमाणे ती होते खयेवेत फक्त याचा दातमध्ये पाळायसाठी. नखाश बोलला, "तुला सगळे कुठल्याच झाडामधनं खायला अलाउड नाहीये." तिच्या हसबंडनी तिला सांगितलं आदम रिशोनी, "तुला याचं दात खायला अलाउड नाही." मग त्यामुळे जसं आपण बोललो, की जर 3 महिन्यामध्ये 1 महिना पण आहे, तर मी 1 महिन्याची ओपिनियन घेईन बेथ हिलेलसारखी आणि त्यामुळे तिने बेथ हिलेलची ओपिनियन इकडे घेतली. טוב, וכנגד מה שנשמע בדבריו בהפלגת שבח האילן. हा जो ओपिनियन आहे तो तो ओरा खाईमध्ये पहिला आणला כן האופיניयन אותו पहिला आणला כנגד מה שנשמע בדבריו בהפלגת שבח האילן אמרה אדרבה לצד בכתתו אסרו הבורא. म्हणजे जसा त्यांनी सांगितलं אם जर याचा दात नाही तर बाकी काही नाही. तिने सांगितला ती बोलली नाही कारण की तो सगळ्यात वर्थलेस आहे त्यामुळे नाही का बोलते ती त्याला खवा बोलते नाखाशला והוא אמרו פן תמותון, תקרא त्याच्यामध्ये त्या פסוקमध्ये काय लिहिलं आहे, ומפרי עץ אשר בתוך הגן, אמר אלוקים לא תאכלו ממנו ולא תיגעו बो पेन तमुतून म्हणजे तिने आणला की בסדר मे बी सगळ्यात टेस्टी आहे पण सगळ्यात टेस्टी पॉइझन आहे. सगळ्यात टेस्टी पॉइझन आहे. त्यामुळे तिकडे बोलते की अरे पेन तमुतून ते तिचा उत्तर होता त्याच्यामध्ये होता पेन तमुतू मी नाही तो की खूप भारी आहे म्हणून याला त्याच्यामध्ये पेन तमुतून आहे की तुम्ही मराल तुमची मृत्यू त्याच्यामध्ये आहे. की यश बो बेखिनात मावेत आणि त्याच्यामध्ये मरण्याची एक साईड आहे. והאלוקים אמר לנו לא תאכלו וכולי. פן תמותון. ולהשכילך במכוון יש לך לדעת כי כל אשר יצווה השם עמו לא יצווה השם דבר לצד הרומנה והנקמה אלא הכל לסיבת הרחקת הנזק והקרבת התועלת. बोलतात אור החיים इकड नशीक की ज्या पण गोष्टीमध्ये तुला सांगितलं आहे नको करू. तुला सांगितलंय त्या गोष्टीपासून लांब राहा. त्या गोष्टीमध्ये तुला म्हणजे तिकडं जरी बाकीच्या गोष्टीमध्ये पण नाही लिहिलंय, पण जिकडे पण लिहिलंय. जसं लिहिलं आहे कुठल्या ह्याच्यामध्ये लो ते बसेल गदी बेखाले विमो म्हणजे जिकडे लिहिलंय मटण जो आहे तुम्ही तुझ्या ह्याच्यामध्ये शिजवू नका. तिच्या इमाच्या मिल्कमध्ये शिजवू नका. बोलतात याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय आहे? त्याच्यामध्ये डेंजर असल्यामुळे तुम्हाला लांब ठेवायला डेंजरपासनं
त्यांनी सांगितला, की त्याच्यामध्ये हे नका करू. नाही की आपल्यापासून रिव्हेंज घ्यायला आपल्याला गोष्टींपासून लांब ठेवायसाठी. याला उलटा कारण की त्या गोष्टींमध्ये डेंजर आहे. त्या गोष्टींमध्ये आपला नेझेक आहे. त्या गोष्टीमध्ये आपला लॉस आहे. त्यामुळे आपल्या तोरानी त्या गोष्टी अलाऊ नाही केल्या. त्या गोष्टी जर अलाऊ केल्या असत्या त्याच्यामध्ये डेंजर जास्ती होता आणि त्यामुळे माणूस जो आहे तो पडू शकत होता कुठल्या-कुठल्या गोष्टींमध्ये, त्याचं कुठलं-कुठलं नुकसान झालं असता आणि त्यामुळे जसा याच्यामध्ये म्हणलेलं आहे, की "तू रिबीटच्या बद्दल नको करू." बोलतो, "तसं रिबीटच्या नको करू." खमीम येऊन सांगतात नंतर, की रिबीट जो आहे, रिबीट म्हणजे तू पैसे देतो कोणाला आणि त्याच्यामधल्यामध्ये तुला अजून काही एक्स्ट्रा मिळते. त्याला बोलतात रिबीट, इंटरेस्ट म्हणजे त्याच्यावरती तो बोलतो त्याच्यामध्ये डेंजर आहे आणि त्यामुळे तुला सांगितला, की तू या गोष्टी करू नको. नाही की तुझ्यामधनं रिव्हेंज घ्यायला, की तुला डिफिकल्ट करायला तुझी लाईफ. याला तुला जसं काय तुला सांगितलं, की ह्या गोष्टींमध्ये डेंजर्स आहेत. म्हणजे जसा वॉरमध्ये पाठवायच्या पहिले तो सांगितला मॅप देऊन, की इकडं हे लँड माईन्स आहे त्याच्यापासून सांभाळून राहा. बोलतात והנה רואה כמה נטיות נטע השם וכמה עניינים מופלאים ברא בעולם והכל נתנו ליציר כפיו. והם דברי חווה שדנה כי כל מענה השם מעץ הדת, ואם לא שהוא חלק המזיק, יפה דנה, והוא אמרה מכל עץ הגן नोखेल. बोलतात तिकडे तसाच खवानी पण जेव्हा त्याला उत्तर दिला यचेराराला, काय यचेराराला जेव्हा उत्तर दिला, तर तिने उत्तर काय दिला? तर बोलतात "होय कामा नेतियोत नता" म्हणजे किती त्यांनी झाडं लावलीत. "वेकामा इन्यानी मुफलाईम बगा बाओला" म्हणजे कितीतरी गोष्टी आहेत ज्या हशेमनी बनवल्या. "व्याकुल नितना लेचर कपाव" आणि सगळ्याच्या सगळ्या दिल्या त्यांनी त्याच्या क्रिएशनला. "वेहेम दिव्रे खवात" "एम दिव्रे खवा" म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या खवानी सांगितल्या त्या नखाशला, "शदाना की लो मनआ हशेम מעץ הדת אם לא שהוא חלק मजीक." म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी बनवल्या आणि एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट सांगितली, नको करू. त्याच्यापासून लांब राहा. का? कारण की त्याच्यामध्ये डेंजर आहे. बेअफ्फे दाना आणि तिने चांगला बरोबर त्याला उत्तर दिला. वेऊ अमवा मिखोल एचगान नोखाल. म्हणजे तिने सांगितलं, की सगळ्या एचगांना खायला अलाव केला. פירוש הרי זה מגיד כי חפץ השם להטיב לצד הרצון. ומזה אתה למד כי מה שמנענו מזה הוא लचाद अर्हकात הנזक. बोलतात मला इकडनं दिसते. म्हणजे समजा घरी पण कुठं पण कुठल्या पण ह्याच्यामध्ये त्याला दिसतंय, की समजा कुठले पॅरेंट्स आहेत, जे आहेत ते बोलतात त्याला हे अलाउड, ते अलाउड, ते अलाउड. एक गोष्ट नाही अलाउड. 10च्या नंतर त्याला बाहेर जायला अलाउड नाही. 10च्या नंतर त्याला झोपायला पाहिजे. काय? तर बोलतात तिकडनं तो शिकते, की ह्या गोष्टीमध्ये डेंजर आहे. जर सगळ्याच गोष्टी अलाऊ नाही केल्या, जसा जसा त्यांनी पण प्लॅन केला होता, कारण सगळ्याच गोष्टी असू. पण ती बोलली, "नाही, सगळ्या गोष्टी नाही असुर आहेत. कुठल्याच गोष्टी असुर आहेत. 10च्या नंतर त्याला अलाऊ नाहीये." का? त्याच्यामध्ये डेंजर आहे. तसंच इकडं पण बोलतात, चांगला तिने बरोबर त्याला उत्तर दिला, की एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे मला इकडं कितीतरी झाडं आहेत, कितीतरी गोष्टी आहेत. पाण्याचे झरे, हे, जे सगळं आम्हाला अलाउड आहे. फक्त याचा दात अलाउड नाही, म्हणजे त्याच्यामध्ये डेंजर आहे. त्यामुळे त्याच्यामुळे त्याच्यामुळे तिने उत्तर चांगला दिला. והוסיפה לומר לא תיגעו בו, וגם שלא נאמר בדבר השם. बोलतात इकडं पण तिने ॲड केला. तिने ॲड केली एक छोटी गोष्ट बोलती "वेलो तिगऊ बो" की तिने ॲड केला आणि बोलला तिला हात पण नका लावू. "והגם שלא נאמר בדבר השם" आणि हशेमनी באמת नाही सांगितलं होतं. हशेमनी सांगितलं होता, की तुम्ही खाऊ नका. חשבה כיוון שהמניעה היא לצד שלא תסתכן מעתה כל מה שתוסיף להרחיק מבחינת המזיק, כן ראוי לעשות. बोलतात इकडं काय अर्थ आहे? बोलतात, की कारण की ह्याच्यामध्ये डेंजर आहे आणि या गोष्टीमध्ये डेंजर आहे. त्यामुळे जेवढा लांब राहता येईल तेवढा जास्ती चांगला. आणि बोलतात अ, आणि बोलतात אור החיים ואפשר כי האדם שציווה לה על העץ בסדר זה ואמר לה להגדלת הרחקה כשתדע כי עץ זה הוא סם המוות ותפליג בהרחקה.
इकडं मी काल जेव्हा याचा रिव्हिजन केला, तेव्हा तिकडे बघितला, इकडं ओरा खाईमचे जे पिरुष मेफरशिम आहेत, ते बोलतात, की जसा जसा योमा किपुरीमच्या दिवशी जसा तिशा ब'यावच्या दिवशी जसा गमारा येते, की सिका केशतिया. सिका केशतिया म्हणजे योम किपुरीमच्या दिवशी तिशा ब'यावच्या दिवशी समजा त्यांनी कुठला ऑइंटमेंट लावला, समजा त्यांनी कुठला तेल लावला का काय केला, क्रीम लावले, तर त्याचा दिन आहे, की जसं काही त्यांनी पाणी पिल्ला, जसं त्यांनी काही गोष्ट पिल्ली, त्यांनी कन्झ्युम केला. तसाच बोलतात इकडं की इकडं खावाला जसं सांगितलं, की त्याच्यासारखा त्याचा दिन आहे. हात जरी लावला त्याच्यामध्ये जे मटेरियल आहे त्या फ्रीमध्ये त्या त्या फ्रूटमध्ये तो जसं काय सक इन होते ॲज इफ कन्झ्युम्ड. कॅन याच्या दिवशी योम किप्पुरीमच्या दिवशी तिशा ब'यावच्या दिवशी त्याच्यामुळे आपल्याला अंघोळ करायला किंवा हात टाकायला वगैरे आता अलाउड नाही का? कारण की बोलतात की स्किन जी आहे ती ती पण ॲब्सॉर्ब करते आणि ती पिल्ल्यासारखं आहे. आणि त्यामुळे बोलतात की तिला अजून लांब ठेवायला मे बी अदाम הראשון सांगितला, כי שציווה לה על העץ בסדר זה ואמר לה להגדלת ההלכה. म्हणजे जेवढा लांब ठेवता येईल तेवढा. כך שתדע की עץ זה הוא סם עממית ותפליג בהרחקה. म्हणजे खूप डेंजर गोष्ट आहे आणि त्यामुळे तू लांब राहा त्यापासून. त्यामुळे त्याने मे बी तिला सांगितलं असं. ועוד נתכוונה לומר לו आणि तिने अजून त्याला सांगायचा प्रयत्न केला, יהיה כדבריך כן הוא. म्हणजे समजा मे बी तू जे बोलतोस ते נכון आहे, ते करेक्ट आहे, की הוא המשובח מכל עצי הגן. मे बी खरंच जसं तू बोलतो तसंच त्याची कंडिशन आहे, की तो सगळ्यात चांगला आणि सगळ्यात बेस्ट ट्री आहे. כי מה בכך אם האילן משובח הוא מכולם, הרי האלוקים אמר, כי אם की אם נאכל ממנו נתחייב मौत. बोलतात काय फरक पडते? जर मला हशेमने सांगितला, की त्याच्यामधनं खाल्ला, तर त्याच्यामध्ये माझी मीता आहे, त्याच्यामध्ये माझी डेथ आहे. "वेश लानू लखुश लाचमेनू" आणि आम्हाला आमची काळजी घ्यायला पाहिजे. त्यामुळे मला काही फरक नाही पडत, की जी सगळ्यात चांगली, सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे तरी पण. "ואמרה לא תיגעו בו, אפשר שחששה לשומן הפירות." הנה, तसा इकडं पण आणतात, ओरा पण आणतात, שאפשר שחששה לשומן הפירות म्हणजे मे बी तिने विचार केला, की ही जी गोष्ट आहे, ती शुमाना पेरोसारखी आहे. ती आहे फॅट ऑइल फळांच्या ऑइलसारखा. "שבנגיעה ייהנה הגוף" आणि त्याला हात लावल्यामुळे गूफ जो आहे, बॉडी जी आहे तिची, ती त्याच्याने एन्जॉय करेल. की "אמר בשבת מנין לשיחה ההיא" זה המשנה आहे, כן? שבת मध्ये. "מנין לשיחה שהיא כשתייה" म्हणजे शिखा म्हणजे रब करणं, ॲज इफ ते कन्झ्युम करणं, ड्रिंक करणं सारखं आहे וכולי. והרי היא נהנית ממנה והיא בכלל אכילה. כמפרש ש"ס, בפסחים גם כן, בכל מקום שאמר לא תאכלו, אחד איסור אכילה. बोलतात जिकडं पण लिहिलंय की לא תאכלו, त्याचा अर्थ आहे की איסור אכילה. מכיוון הדברים כי גם שיש בו מעלה רמה כדבריו, אין דומה לו, הלא רגליו יורדות מוות. म्हणजे त्या गोष्टीमध्ये जरी सगळ्यात चांगली गोष्ट आहे, त्या गोष्टीमध्ये डेथ आहे. ובזה הוא निष्फल מכל עצי הגן आणि त्यामुळे त्याची लेव्हल जी आहे, ती सगळ्यात खालती उतरते. बोलतात एक "כן, प्रश्न आहे. כן." इथं म्हणजे अ, खवाला माहिती होता सुरुवातपासूनच, की त्याला ह्या फ्रूटला खाल्ल्यानंतर अ, मृत्यू येणार आहे. हं, तर क्या? हे तर पण हे माहिती असून पण तिने का खाल्लं? म्हणजे नाऊ ओह! विथ these three arguments you are very clear की इथं क्लिअरली लिहिलं आहे म्हणजे देवानी त्यांना सांगितलं असेल, देवानी आदामला सांगितलं असेल, "तू हे खाणार तर तू जिवंत नाही राहणार." נכון, נכון, נכון. पण बघू पुढच्या ह्याच्यामध्ये की कसा त्याने तिला हे केलं, कसं तिने तिला फसवलं आणि ह्या गोष्टीवरती, की तिने बोलला, की मे बी टचमध्ये पण प्रॉब्लेम आहे.
आणि टचमध्ये एक्स्ट्रा खोमरा आहे, जो हशेमनी नाही सांगितलाय. त्यामुळे जेव्हा खुमरा करते माणूस, त्या माणसाला माहिती असायला पाहिजे, की तो खुमरा आहे आणि हलाखाचा गेदर कुठपर्यंत आहे. त्यामुळे तिकडं तो नाही येणार आणि पडल येचेराराच्या ह्याच्यामध्ये, येचेराराच्या ट्रॅपमध्ये आणि तो येईल अजून मोठी पापं करायला. झिलझूल, खाखामीम वगैरे, वगैरे जे खाखामीम लोकं मीच थांब बोलतोय याच्यामध्ये आलाखामध्ये प्रयत्न करू आपण उत्तर द्यायला याचा पण खावाच्याबद्दल. की जे खाखामी लोकांनी हेतेर दिला, त्यांचे पण शोल्डर्स जे होते ते मोठे शोल्डर्स होते. त्यांनी उगाचच हे नाही दिला, हेतेर नाही दिला. नाही की जो खाखाम जास्ती मखमीर करते, तो जास्ती होली आहे. त्याला जो खाखाम आपल्याला सांगते कुठं गेदेर आहे हलाखाचा, कुठं कुठं हलाखा आहे, कुठं रबानान, कुठं दोगायता. त्याच्यामध्ये तो रिव्हील करते सगळ्या गोष्टी. त्यामुळे जर तुम्हाला पाहिजे, जसं आपण डिस्कस केला, कारण बिझनेस आपण डिस्कस केला, प्लाताच्या हलाखोत, काय प्लाताच्या हलाखोत आपण बरेच शिकलो, נכון? कारण की त्याच्यावरती लिहितात पोस्किम, כן? की כל טיפה צריך לשבת 7 נקיים. 7 दिवस क्लीन त्याच्यावरती बसायला लागतात प्रत्येक टिपामध्ये. प्रत्येक त्या ड्रॉप हलाखोतमध्ये बसायला लागतात 7 दिवस क्लीन त्याच्यामध्ये बसायला लागतात. כן? मेलीचंच लशोन आहे. म्हणजे त्याच्या दुसरा कुठला हलाखा आहे त्याच्याशी तो रिलेटेड आहे. पण तसं आपण बघितलं जसं आपण बोललो आपण डिस्कस केला, काय? प्लाता जो आहे तो कसा कुठल्या गोष्टीमध्ये अलाउड आहे, कुठल्या गोष्टीमध्ये नाही अलाउड आहे. जसं आपण बघितला, काय तिकडं आपल्याला कुठले मखमेरी जे आहेत त्यांचे पण आपण हलाखत बघितले आणि जे हे आहे ते पण. तसाच गेदे जो आहे तिला मे बी काय तिने काय बोलला, की म्हणजे हा फ्रूट जो आहे त्याच्यामधनं एन्जॉय करायला पण अलाउड नाहीये. म्हणजे हात लावणं पण त्याला अलाउड नाहीये. का? कारण की जर मी हात लावते माझी बॉडी एन्जॉय होते आणि त्याच्यामध्ये एन्जॉय केल्यामुळे मला जेव्हा डेथ आहे. पण हाशेमने सांगितलं लो तोखलू. तिने जेव्हा ॲड केला, तेव्हा तिने ॲड केला. "मिमेनु लो तिगऊ." तुम्ही टच पण नका करू. पेन तमूत म्हणजे आतापर्यंत जे 3 तिने उत्तर दिले ते खेन नाखून होते. फक्त एक छोटासा तिने पेताख दिला. तिने छोटासा एक ओपनिंग दिला येचेराराला कुठं तिला पकडायला. आणि यादी कधी-कधी हा काय हा जे पॉइंट होता, हा आदामनी तिला सांगितलं होतं, की तिने स्वतः बोलली? ती स्वतः बोलली? זהו, אז כן, אורח חיימमध्ये אורח חיים आपल्याला क्लिअर नाही दिसते. आपल्याला नाही दिसते. पण एफशार जसं त्यांनी आणला एफशार 1 मिनिट हां. हा जो एफशार आहे मी बघितला त्याचा सोर्स कुठे आहे. अ, अं, ला नाही. एफशार כאדם שציווהו मला असं वाटतं मी ते दुसऱ्या ह्याच्यामध्ये सोर्स बघितला. इकडे माझ्याकडे जो ओरा आहे त्याच्यामध्ये सोर्स जो आहे, तो त्यांनी नाही आणला. मला असं वाटते, की मी बघितला, की कुठला मिद्राश आहे. तिकडे लिहिलं आहे, की एफशा म्हणजे ती एक ओपिनियन आहे, की जिकडे लिहिलं आहे, की आदम अरिशोनने तिला सांगितलं हे करायला. पण नंतर ओराखाईम दुसरी ओपिनियन पण आणतात लगेच खालती काय म्हणजे आपण इकडे बघितलं एफशा. एफशा म्हणजे बोलायला की ती ओपिनियन आहे, की आदम अरिशोनने तिला सांगितला. हं. בגיל ואפשר. לא תיגעו שגם שלא נאמר בדבר השם, חשבה כיוון שהמניעה היא לצד שלא तस्टकेन. म्हणजे तिने दुसरा अंडरस्टँडिंग केला, की मे बी त्याच्यामध्ये एवढा डेंजर आहे, की त्याच्यामध्ये हात लावणं पण हात लावण्यामध्ये पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. מעתה כל מה שתוסיף להרחיק מבחינת המזיק כן ראוי לעשות. म्हणजे באמת तिने करायला पाहिजे. आणि ही तिची अंडरस्टँडिंग आहे आणि नंतर ओरा मांडतात तिकडं वेफशा. वेफशा की आदाम चिव्हाला म्हणजे होऊ शकतं की आदामनी पण तिला सांगितलं असेल. म्हणजे पहिली अंडरस्टँडिंग आहे इकडे पहिली ओपिनियन अशी आहे की त्याच्यामध्ये डेंजर आहे. जसं ती बोलली, "अरे ले पेखुता तो किलो" त्यामध्ये लिहिलं की "पेन तमुतून" तुम्ही मराल. त्यामुळे त्याच्यामध्ये नाही आणि त्यामुळे एवढा डेंजर आहे. त्यामुळे जेवढा लांब राहिलेला तेवढा चांगला. आणि וגם שלא נאמר בדבר השם, כן זהו, איתपर्यंत. आणि אפשר म्हणजे ही जी ओपिनियन आहे ती אם זה मला आठवते נכון, तर त्याचा सोर्स मला वाटते कुठल्या मिद्राशमधनं आहे. पण मी त्यावरती कमिट नाही करत कारण की मला आठवत नाहीये एक्झॅक्टली. मी पण मिद्राशमध्ये वाचलंय, की आदाम हा रिशोननी सांगितलं होतं तिला आणि तिथं आदाम रिशोनची चूक होती, असा मी ऐकलंय.
म्हणजे मी वाचलाय मला मिद्राशमध्ये. पण असं आठवते, मी मी बघीन त्या त्या म्हणजे जिकडे मी याच्यामध्ये बेतमिद्राश मध्ये तिकडं एक दुसरा काय तिकडं याचा हे आहे ओझ बेअदाचं तिकडं हे आहे, त्याचे 10 त्यांनी पराकीम केलेत, म्हणजे 10 बुक्स मध्ये त्यांनी बघा बरेच त्यांनी हे आणले तिकडे, बरेच एक्सप्लेनेशन, बरेच सगळे सोर्सेस त्यांनी आणलेत. आणि ओरा खाईम शुभ आहे. ओरा खाईम जो आहे चा अभ्यास जो आहे तो वाईड एवढा आहे की ते सगळीकडे म्हणजे सगळे जोहार, मिद्राश, कितव्या आरी, शulchan aruch सगळीकडे त्यांचा तो हे आहे. आणि खेन जो माझ्याकडे जो हे आहे ओरा खाईम त्याने सगळे सोर्सेस नाही आणलेत. मी काल तिकडे अभ्यास केला त्याच्यामध्ये मला असं वाटतं की मी मिद्राशचा सोर्स बघितला होता. परत बघून चांगलं वाटलं असतं पण bינתיים אפשר म्हणजे ही ओपिनियन पण आहे. כן, सिंपल लँग्वेज מלשון לימודי אפשר सांगायला की ही ओपिनियन आहे दुसरी. त्यांनी माझ्यावरतीच ढकलला तो. बेशुद्ध. मला वाटलं त्यांनी ओपिनियन इकडे आणले असतील पण ते बोलतात की मी ऍड करीन इकडं. तर बेशुद्ध. बकीचो. काय काय प्रश्न होता तुमचा? हो झाला उत्तर त्याला दिला? हो राबी. आणि एकच आपला बाकी आहे की तिला एवढा माहिती होता की हे खाल्ल्यानंतर तिची तिची मय्यत होणार, म्हणजे बेसिकली शी विल डाय. तर पण तिने का खाल्लं ते आपण, म्हणजे तुम्ही बोलले नंतर नंतरच्या काय? पेरुशी मध्ये येईल तर ते आपण बघू. बघू कसं त्यांनी बरोबर तिला हे पकडला त्या ते एका ह्याच्यावरती आणि बघू तिला ढकलला आणि सांगितलं बघ एकामध्ये जर तू हात लावला तरी नाही पेलीस त्याच्यामुळे खाल्ल्यामुळे पण काय नाही होणार आहे. आणि वेजेव तिला तिला फसवलं म्हणजे शेकेर काय तिकडं हे आणतात ओराखाईम तिथे खोटं बोलून त्यांनी तिला फसवलं. म्हणजे आतापर्यंत त्यांनी तिला ट्राय करायचा प्रयत्न केला लॉजिक मध्ये आणि नंतर खोटं बोलून आणि जाऊ ही पद्धत आहे याच्या राहण्याची की जिकडे जिथपर्यंत पॉसिबल आहे तिकडं खरा 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 जिकडं खोटं बोलून फसायला लागतं खोटं पण बोलाल तो. तर כן, बोलतात बोलतात כנגד מה שנשמע בדבריו בהפלגת השבח האילן, हे पण בגיטלה ऑलरेडी. זהו, התפרנת ונשפל מכל עצי הגן, כן. מעתה לא נשאר מקום לטעון עוד קום לאכול, म्हणजे इथपर्यंत हे तिने बोलल्यावरती इथपर्यंत तिने सगळे रायोत आणि जसं तुम्ही ऑब्झर्व केला की या रायोत मध्ये त्याला कुठे जागा नाही राहिली की तो येऊन बोलल की उठ आणि खा. ממה נפשך מניעה זו שמנע השם אותנו מעץ זה לא תמנע לא תמנע מחלוקה. म्हणजे इकडं बोलतात मिम्मा नफशाक म्हणजे काय करणार होतं मेनिया जू शिमना हशेम ओतानु मिएच जे लो तिमना मे खलुका, म्हणजे जरी ती चांगली आहे जरी ती खूप भारी आहे जरी दिसायला चांगला आहे सगळ्यात बेस्ट आहे काय फरक पडते ऑलरेडी ती आसूर आहे त्यामुळे इकडे काय त्याला बोलायला जागा नव्हती की उठ आणि खा. או לצד ההרחקה מהנזק, או לצד לקבל עלינו גזירת מלך לשמוע בקולות. म्हणजे तिने त्याला दाखवून दिला की ओ त्याच्यामध्ये डॅमेज आहे ओ ती हशेमची विल तोडते की ती जाऊन ती खाते की झी मिनिमुसे आमेलुखा आणि बोलतात ही जी गोष्ट आहे की ती मिनिमम कंडिशन्स आहेत मिनिमम डिसन्सी आहे किंगशिपची की किंगनी जे सांगितलंय तुम्ही पाळायला पाहिजे. ולשני טעמים יש יראת מוות בדבר ועלינו להתרחק. म्हणजे तिने त्याला बेनटाईम सांगितला की दोन गोष्टी आहेत तिकडे की याच्यामध्ये डेथ आहे आणि दुसरी जी गोष्ट आहे ती जी गोष्ट आहे की हशेमनी मला कमांड केलाय आणि या दोन्ही गोष्टीमुळे मला या गोष्टीपासून लांब राहायला पाहिजे या या प्लांट पासून या झाडापासून आणि त्यामुळे मला याच्यामध्ये खायची काही गरज नाही. पुढच्या याच्यामध्ये इकडं दालेत मध्ये ते तिला सांगतील की लो तमुतून म्हणजे तिने जो ती आली आणि तिने तिने सांगितला की आम्हाला आमच्या इथे डेथ लिहिलेली आहे तर तो तिकडे तिला प्रूव्ह करेल की ती डेथ जी आहे ती नाही येणार आणि ती प्रूव्ह आहे तिकडं आपण बघू की तो डेथ जी आहे ती नाही इमिजिएट डेथ होती आणि त्यामुळे ती फसली आणि त्यामुळे जो कोण अगेन्स्ट जाते तोराच्या त्याला दिसते हा मी नाही पाळला आज हे ओ ते व्हॉट एव्हर काय नाही झाला काय नाही झाला आता होत मेयात यवो. जे जे लोक चदिकी माहीत
आणि जे लोक राहू आहेत, जसं आपण याच्यामध्ये बघितलं रुखोत मेसपोत मध्ये, तिकडं बेमेत हशेम त्यांना देते पनिशमेंट राईट अवे, की ते 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 घाबरतील आणि ते पाप करायचे थांबतील. पण जी लोक अशी आहेत जी खालच्या दर्ग्याची आहेत, त्यांना हशेम करून देते करून देते करून देते करून ते पाहिल 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 अंटील त्यांना डिफिकल्ट होईल खूप. हशेम त्यांना अजून चान्स देते अजून चान्स देते अजून त्यांना ऐकवते अजून त्यांना ऑप्शन्स देते, पण अल्टिमेटली त्यांच्यामुळे होत नाही की त्यांना लगेच पनिशमेंट मिळाल. जर लगेच पनिशमेंट मिळाली असती खवाला पण ऑन द स्पॉट, तर तिने पण मे बी नाही ह्याला दिला असता. आपण बघू, आपण बघू ओरखाई मधनं. सध्या आपण इकडे थांबू. बेजात हशेम उद्या सकाळी रामबामच्या अलाखोत मध्ये गोझेसच्या अलाखोत शुखान आरोप शीन मेम बेजात हशेम. कोणाला अजून काही प्रश्न आहे त्याच्यामध्ये आजच्या रामबाम याच्यामध्ये ओरखाई मध्ये? אוקיי, בעזרת השם. סגן ערב טוב, שבוע טוב. תודה רבה. Thank you very much, Rabbi. שכחו למצוות.